सुद्धा घ्या, बरोबर. अगदी सेकंड हँड मिळाली तर सेकंड हँड घ्या, नवीन मिळाली तर नवीन घ्या, पण घरात मशीन आपल्या पाहिजे. लग्न झालेलं नसेल असं कोणी नसेल म्हणत नाही, लग्न झालेलं होतं. तर कमीत कमी सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास लोकांना शिवून द्या. तुमचा आजूबाजूला शेजारी पाजारी, बहिणी, भाऊ, बहीण, भाऊ नाही बहीण, त्याची बायको आहे की नाही, तर यांना किती रुपयात ब्लाऊज शिवून द्यायचा आपण? पैसे घ्यायचे. किती घेणार पैसे आपण? बाहेर किती घेतात? आपण किती घ्यायचा? 50. किती घ्यायचा? तिला काय माहित आपल्याला येत नाही, आपण प्रॅक्टिस करतोय की नाही. तर तिच्या 50 रुपयामध्ये तिचेच 50 रुपये, कपडा तिचा, धागा तिचा, प्रॅक्टिस कोणाची? बरोबर. आणि थोडं मार्जिन ठेवायचं. लूज झाला तर काय करून द्यायचा? टाईट. टाईट झाला तर 50 रुपये ती गोम मारेल का? 250 रुपयात आपण गोम मार. 250 एवढा आपल्याला परत नाही का असं तसं, तर तिच्यासमोर गोम घे मार, नवऱ्यासमोर मार. तिला कळत, तिला सांगत होतो मी पैसे तुला दिले होते, तिला देऊन तिच्यासमोर कोणी जात आपण घरातच तिने असा तुला लाईट तुला वाट लावली, 50 रुपयात कोणी गोम मारत. ती मला 3 शिव आणि 150 रुपयात 3 मिळतात. माझे खूप लोक आणि खूप ढीक व्हायला लागला आणि वेळेत संपत नसेल तर म्हणायचं ताई आता माझे रेट काय झाले? वाढले. कारण तुम्हाला जमायला लागलं ना, मग सांगतो मग दिवशी आणि एका तुम्ही प्रॅक्टिस व्हायला लागली ना, त्या विभागाचा एकदम एक्सपर्ट काय व्हा तुम्ही टेलर, बरोबर. आणि नावाच्या गावाच्या घराच्या बाहेर पाठीला तुमच्या नावात तुमचं काय नाव आहे? स्नेहा टेलर. त्या ठिकाणी ड्रेस ब्लाऊज शिवून पण हा बॅनर लावायचा अधिकार कोणी तुम्हाला दिला? भारत सरकारचं सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे, त्यांनी सर्टिफिकेट करून काय करू शकता? बॅनर लावून. लक्षात. मला सांगा, जो डॉक्टर असतो तो काय निघतो घराच्या बाहेर? डॉक्टर. वकील असतो तो काय निघतो? ॲडव्होकेट.